जर नरेंद्र मोदी विरोधी पक्षामध्ये असताना जर समजा अगोदरच्या पंतप्रधानांना विचारत होते की ही आरडीएक्स आलं कुठून, ही शस्त्र आली कुठून, तर मग जे आमचे 40 जवान मारले गेले, त्या आमचे जे शहीद झाले त्या जवानांसाठी जे आरडीएक्स आलं ते नरेंद्र मोदींनी सांगावं कुठून आलं. नुसतं खोटं बोलत राहायचं. सत्य परिस्थिती तुमच्यासमोर आणायचीच नाही. आणि हे या गोष्टींचा वापर हे कशा प्रकारे करतायत, हे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे, ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जे आमच्या जवान जीवाची बाजी लावून जी गोष्ट तिकडे सरहद्दीवरती करत असतात, त्या गोष्टीचा फायदा, त्या गोष्टीचा राजकीय उपयोग नरेंद्र मोदी स्वतः करून घेत आहेत. ते आदित्यनाथ तिकडे म्हणाले आपली सेना, आपली वायुसेना, आपलं पायदळ ही म्हणे मोदींची सेना आहे. मोदींची सेना हे काय प्रकारे वापरून घेतायत आमच्या जवानांना, आणि त्याच्यासाठी आता काय बोलतायत, यांच्याकडे बोलण्यासाठी काय उरलेलं नाही. म्हणून मी जे बोललो होतो ना 4 वर्षापूर्वी बोललो होतो की हे सदृश एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करून घेतील आणि त्याचा फायदा उठवण्याचा कसा प्रयत्न करतील. जरा ते मोदींचं भाषण लाव रे. जवानांच्या नावावरती मतं मागतानाच. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका, ऐका जरा, जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला. ये जीवन भर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? आमच्या जवानांच्या नावावरती मतं मागतायत. जे या देशाला स्वप्न दाखवलं त्या स्वप्नांवरती मतं का नाही मागत आहात? आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या नावावरती आता मतं का मागतात? नरेंद्र मोदी याची उत्तर द्यायची होतं मला. आणि हेच नरेंद्र मोदी, मी ज्यावेळेला एखादी गोष्ट तुम्हाला दाखवतो ना, हा बाबांनो, हा आपल्या या देशाचा अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती आपण उभे आहोत. हा विषय हसी मजाकचा राहिलेला नाहीये. ही 2 माणसं ज्या प्रकारची या देशामध्ये गळचेपी करतायत ना, ही गोष्ट तुम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. नुसत्या घोषणा देऊन नाही, ह्याचा विचार करून तुम्ही जाणं इथून गरजेचं आहे. याच माणसाच्या मनामध्ये, याच आमच्या जवानांबद्दल, देशाच्या जवानांबद्दल, मी हा दाखवला होता मागे, परत तुम्हाला दाखवतो. मी मागे एकदा एका ठिकाणी दाखवला होता, मी पुन्हा एकदा दाखवतो, मुद्दामून दाखवतो की याच माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांबद्दल काय आस्था आहे. बघा एकदा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है.
आमच्या जवानापेक्षा व्यापाराची साहस जास्ती असतं म्हणतात ते. एकदा आपण सगळ्या देशातल्या व्यापाऱ्यांना घेऊन जाऊ सरहद्दीवर. सगळे आपल्या अनिल अंबानी बिमुल अंबानीला घेऊन जाऊ. चला अनिल अंबानी, उचला ती शस्त्र, घ्या हातामध्ये. मनात काय बघा. व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, तो असले दावे नाही करत. पण या माणसाच्या मनामध्ये जवानाबद्दलची काय आस्था आहे ती एका वाक्यातनं कळते. आणि आज हे नरेंद्र मोदी येऊन सांगतायत की पुलवामामध्ये जे शहीद झाले त्यांच्या नावावर तुम्ही वोट नाही का करणार. वोट कोणाला करणार? शहीद जवान उभेत. ज्यांनी एअर स्ट्राईक केलं त्यांच्या नावावरती तुम्ही मतदान नाही का करणार? ज्यांनी एअर स्ट्राईक केलं अभिनंदन काय उभा आहे निवडणुकीला? कोणाला हवी आहेत मतं? तुम्हाला हवी आहेत मतं? मग या मतांसाठी म्हणून ही सगळा अख्खा घोळ घातला इतक्या दिवसांचा. काय ते खरं काय ते एकदा सांगा आम्हाला.